महाराष्ट्रातील टॉप 10 आरटी शाळा मोफत प्रवेशासाठी सर्वोत्तम पर्याय. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील त्या सर्व पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे जे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरटी म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मोफत प्रवेश घेऊ इच्छितात. आरटीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोठ्या खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवर मोफत शिक्षण मिळते. पण नेमक्या कोणत्या शाळा चांगल्या आहेत? आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 10 आरटी शाळा जिथे तुम्ही तुमच्या पाल्यांचा अर्ज भरू शकता. चला तर मग सुरुवात करूया 10व्या क्रमांकापासून. 10व्या क्रमांकावर येत आहे ठाणे जिल्ह्यातील सुमंतराव वसंत पाटील इंग्लिश मीडियम स्कूल. ही शाळा ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम केंद्र आहे. आरटी अंतर्गत येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. शाळेचे वातावरण आणि शिस्त यामुळे ही शाळा पालकांच्या पसंतीस उतरते. जर तुम्ही ठाणे परिसरात राहत असाल तर या शाळेचा विचार नक्की करा. 9व्या क्रमांकावर आहे मुंबईतील आदर्श विद्यालय. मुंबईसारख्या शहरात जिथे खाजगी शाळांची फी भरमसाठ असते तिथे आरटी अंतर्गत या शाळेत प्रवेश मिळणे म्हणजे पालकांना मोठा दिलासा असतो. ही शाळा प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातील मुलांसाठी शिक्षणाचे उत्तम दालन उघडते. येथील शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन अतिशय कौतुकास्पद आहे. 8व्या क्रमांकावर आहे वरळीची प्रसिद्ध साधना विद्यालय. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेली ही शाळा अनेक वर्षापासून दर्जेदार शिक्षण देत आहे. आरटी कोट्यातून येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. खेळाचे मैदान आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रम यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. 7व्या क्रमांकावर आहे दादरमधील IES समूहाची पदमकर ढमढेरे शाळा. दादरमधील ही एक प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आरटी अंतर्गत येथे प्रवेश मिळवणे थोडे आव्हानात्मक असते कारण स्पर्धकांची संख्या मोठी असते. पण एकदा प्रवेश मिळाला की तुमच्या मुलाचा पाया अतिशय मजबूत होतो कारण इथे शिक्षण पद्धती अत्यंत आधुनिक आहे. 6व्या क्रमांकावर आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील लॉर्ड्स प्रायमरी स्कूल. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते आणि या शाळेने गेल्या काही वर्षात आरटी अंमलबजावणीत चांगले यश मिळवले आहे. शाळेची इमारत आणि उपलब्ध साधन सामग्री विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पूरक आहे. पुण्यातील पालकांसाठी हा एक सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. 5व्या क्रमांकावर आहे पुणे आकुर्डी भागातील ट्रिनिटी इंग्लिश मीडियम स्कूल. आरटी पोर्टलवर जेव्हा अर्ज सुटतात तेव्हा या शाळेचे नाव अनेक पालकांच्या पसंतीस असते. शाळेचे तंत्रज्ञानयुक्त वर्ग आणि उत्तम प्रयोगशाळा ही या शाळेची मुख्य वैशिष्ट्य आहे. आरटीच्या विद्यार्थ्यांनाही इथे समान वागणूक आणि उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. 4थ्या क्रमांकावर आहे नवी मुंबईतील बालभारती पब्लिक स्कूल. खारघर आणि कोपरखैरणे भागात या शाळेचा मोठा नावलौकिक आहे. CBSE बोर्डाशी संलग्न असलेली ही शाळा आरटी अंतर्गत येणाऱ्या सर्वोत्तम शाळांपैकी एक आहे. उच्चभ्रू वस्तीत असलेली ही शाळा आरटीच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे उघडते. 3ऱ्या क्रमांकावर येते महाराष्ट्रातील अनेक शहरात शाखा असलेली पोदार इंटरनॅशनल स्कूल. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे अशा अनेक ठिकाणी पोदारच्या शाळा आरटी मध्ये सहभागी आहेत. इंटरनॅशनल दर्जाचे शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या सुविधा मोफत मिळवण्यासाठी ही शाळा पालकांसाठी प्रथम पसंती असते. तुमच्या जवळच्या पोदार शाळेची माहिती नक्की तपासा. 2ऱ्या क्रमांकावर आहे पुण्यातील DY पाटील ज्ञानशांती स्कूल. आकुर्डी आणि पिंपरी परिसरातील ही एक अत्यंत लोकप्रिय शाळा आहे. आरटी कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा विशेष उपक्रम राबवते. शाळेचा विशाल कॅम्पस आणि अनुभवी शिक्षक यामुळे ही शाळा या यादीत 2ऱ्या स्थानावर आहे. मोफत शिक्षणासोबत मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर इथे खूप भर दिला जातो. आणि 1ल्या क्रमांकावर येतात पुणे आणि मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कूल आणि सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल. या शाळा महाराष्ट्रातील आरटी प्रक्रियेत सर्वाधिक मागणी असलेल्या शाळा आहेत.
उत्कृष्ट निकाल, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांची शिस्त यासाठी या शाळा ओळखल्या जातात. आरटी लॉटरीमध्ये या शाळेत नाव लागणे हे पालकांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते. तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातील टॉप 10 आरटी शाळा. पण लक्षात ठेवा, आरटी प्रवेशासाठी तुमच्या घरापासून शाळेचे अंतर 1 ते 3 किलोमीटर असणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान याचे अर्ज सुटतात. अधिक माहितीसाठी सरकारच्या अधिकृत आरटी पोर्टलला भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.